पनवेल परिसरात अंमली पदार्थ विक्री विरोधात मोठी कारवाई समोर आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचत एका महिलेला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। काल रात्री मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली। या ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध सापळा लावला। त्यानुसार संबंधित महिलेला ताब्यात घेत तात्काळ कामोठे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले। घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली। फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून आरोपीकडून अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे पनवेल परिसरात अंमली पदार्थ विरोधात कडक संदेश गेला असून नागरिकांकडून पोलिसांच्या आणि कार्यकर्त्यांच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे। एवढं काम नाही करत आम्ही नाही करत ते काम आम्ही ज्यानं आणलं असं कुठून बिन आम्हाला काय माहिती आहे। काय आणलं तुम्ही टाकलं काय माझं खो काय मी काय टाकलं नाही का तुम्ही असं काहीच नाही टाकलं मी काय टाकणार मी बघून घ्या तुम्ही बघून घ्या चेक करा हे चेक करा माग चेक करा।